सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु मने निवृत्तिदासु अवधार जोजी हे शब्द ब्रह्माशेष तेची मूर्ती सुवेश जेत वर्ण वपु निर्दोष निरवत असे स्मृती तेची अवयव वेखांगिक भाव तेत लावण्याची ठेव अर्थ शोभा अष्टादश पुराणे तिची मणिभूषणे पदपद्धती केवने प्रमेय रत्नांची पदवंदनागर तिची रंगातिले अंबर जेत साहित्यवाणे सपुर उजाळाचे देखा काव्य नाटका जे निर्धारिका सकौतुका त्याची ऋणधनकी क्षुद्र गंडिका अर्थध्वनी नाना प्रमेयांचे परी निपुणपणे पाहता कुसरी दिसते उचित पदे माधारी रत्ने बनी तेथ व्यासादिकांची आमती तेची मेखळा निरगती चोखाळपणे झळकती पल्लव सडका देखा षडदर्शने मणिपती तेची भुजांची आकृती मनोने विसंवारे धरती आयुधे हाती तरी तर कृतोची फरशु नीती भेदु अंकुशु वेदांतु महारसु मोदकु मिरवी एके हाती दंतो जो स्वभावता खंडितो तो बौद्ध मत संकेतु वार्तिकांचा मग सहजे सत्कार वाजू तो पद्म करू वरदू धर्म प्रतिष्ठा तो सिद्धू अभय हस्तू देखा विवेक तव सुमिमळू तेची शृंगारंदू सरळू तेत परमानंदू केवळू महासुखाचा तरी संवाद तोची दशनो तो समता शुभ्र वर्णो देव उन्मेष सूक्ष्मेक्षणो विघ्न राजू मद अवगमनिया दोन्ही मीमांसा श्रवणस्थानी बोध मदामृतम मुनी अलिसेविती प्रमेय प्रवाल सुप्रभ द्वैताद्वैततेची निकुंभ सरिसेपणे एक अवटत इव मस्तकावरी उपरी दशोपनिषदे जिये उदारे ज्ञान मकरंदे तिये कुसुमे मुकुटी सुगंधे शोभती बली आकार चरण युगल उकार उदार विशाल मकार महामंडल मस्तकाकारे हे तिन्ही एक अवतरे तेत शब्द ब्रह्म कवळले ते निया श्री गुरुकृपानंदिले आदि बीज आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिनी मिया मद हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरु मनोनी विशेष यात्यादरू विवेकावरी जैसे डोळ्यांजन भेटे ते वेळी दृष्टीसी फाटा फुटे मग वास पाहिजे तेत प्रगटे महानिधी का चिंतामणी झाल्या हाती सदा विजय वृत्ती मनोरथी कैसा मी पूर्ण काम श्री निवृत्ती ज्ञान देव मने मनोने जाणते नो गुरु भजिले तेने कृतकार्य होईजे तैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती का तीर्थे जिये त्रिभुवनी तिये घडती समुद्रावगाहने ना तरी अमुद्र रस स्वादनी रस सकळ तैसा पुरत पुरती तोची निया अभिवंतीला श्री गुरुची जो अभिलाषित मनोरुची पुरविता तो आता धारा कथा गहन जे सकळा कौतुका जन्मस्थान की अभिनव उद्यान विवेक तरुंचे ना तरी सर्व सुखांची आदी जे प्रमेय महानिधी नाना नवरस प्राप्ती परिपूर्ण हे की परमधाम प्रगट सर्व विद्यांचे मूळपीठ शास्त्र दाता वसवट शेषांचे ना तरी सकळ धर्मांचे माहेर सज्जनांचे जिव्हार लावण्य रत्न भांडार शारदेचे नाना कथा रूपे भारती प्रगटली असे त्रिजगती आविष्कारोनी महामती व्यासांची मनोनी हा काव्यारावो ग्रंथ गुरुवतीचा ठावो येथोनी रसा झाला रसाळपणाचा देवीचे ऐका आणि येत येथोनी शब्द श्री सच्छास्त्रिक आणि महाबोधी कोवळी कदुनावली येथ चातुर्य शहाणे झाले प्रमेय रुची साले आणि सौभाग्य पोखले सुखाचे येथ माधुरी मधुरता शृंगारी सुरेखता
रूढपण उचिता दिसे भले येथ कळा विदपन कळा पुण्यासी प्रताप वागळा म्हणून जन्मे जयाचे अवरेळा दोष हरले आणि पाहता नावेक रंगी सुरंगे त्याची आगळीक गुणा सगुणपणाचे बिक बहुवसैठ भानुचे तेज ढवळले जैसे त्रैलोक्य दिसे उजळले तैसे व्यासमती कवळले मिरवे विश्व का सुक्षेत्री बीज घातिले ते आपुल्यावरी विस्तारिले तैसे भारती सुरवाडिले अर्थजात ना तरी नगरांतरी वसिले तरी नगरची होईजे तैसे व्यासोक्ती तेजे धवळत सकळ की प्रथम वय साकाळी लावण्याची नव्हाळी प्रगटे जैसी आगळे अंगलांगणी ना तरी उद्यानी माधवी घडे ते वन शोभेची खाणी उघडे आदिलापासून अपाडे जिया परी नाना घनीभूत सुवर्ण जैसे न्याहाळीत साधारण मग अलंकारी बरवे पण निवाडुरावी तैसे व्यासोक्ती अलंकारिले आवडते बरवे पण पातले ते जाणून काय आश्रयले इतिहासी नाना पुरते प्रतिष्ठे लागी सानिव धरुणी अंगी पुराणे आख्यान रूपे जगी भारताली म्हणून महाभारती नाही ते नोहेची लोकीची येणे कारणे महिबे बाई व्यासोच्चिष्ट जगत हृदयम ऐसी जगी सुरसकथा जे जन्मभूमी परमार्था मुनी सांगे नृपनाथा जन्मे जया जे अद्वितीय उत्तम वित्रेक निरुपम परम मंगल धाम अवधारिजो आता भारत कमळ परागू गीताख्यू प्रसंगू जो संवादला श्रीरंगू अर्जुनेसी ना तरी शब्द ब्रह्माब्दी मथियला व्यास बुद्धी निवडिले निरवधी निवनित ही मग ज्ञानाग्नी संपर्के कडसिले विवेके पद आले परिपाके अमोदासी जे अपेक्षिजे विरक्ती सदा अनुभवी जे संती सोहम भावे पारणिती रमिजे जेथ जे आकर्णिजे भक्ती जे आदिवंत त्रिजगती जे भीष्म पर्वी संगती मनिदनी कथा जे भगवद भक्ता म्हणजे ते भुवनेशांनी प्रशंसिजे जे संकादिकी सेविजे आदरिसी जैसे शारदेची चंद्रकळे माझी अमृत कण कोवळे ते वेचिती मने मवाळे चकोरत गगे तिया परी श्रोता अनुभवावी हे कथा अति अनुवाळपणा चित्ता अनुनिया हे शब्दे विन संवादीजे इंद्रिया नेनता भोगीजे ओला आदी झोंबीजे हा इकडे लक्ष द्या आता इथं सूत्र सांगितलेलं आहे की याच्यामध्ये काय करायचंय जसा जो आहे ना भुंगा जो असतो ना भ्रमर असतो तो फुलाला अजिबात धक्का न लावता त्याच्या आतमध्ये जाऊन त्याचे परागकण जे आहे ना ते सेवन करतो ना तसं हे ज्ञानाचं भांडार जे आहे ना सेवन करत असताना या शरीराला कळलं नाही पाहिजे मनाने जे आहे ना अलगदपणे जे आहे ना हे ज्ञान प्राप्त करून घेतलं पाहिजे असं माऊली सांगतात की जसं भ्रमर पराग नेतात ना तशा पद्धतीने जे आहे ना आपण या सर्व असणाऱ्या गोष्टी ज्या आहेत ना काय करायच्या ग्रहण करायच्या जैसे भ्रमर परागुनेती परी कमळदळे नेनती तैसे परी आहे सेविती ग्रंथीये का फुला ठाऊन सांडिता आलिंगीजे चंद्र प्रकटता हा अनुराग भोगिता कुमुद निजाने आईसेने गंभीरपणे स्थिरावलेली अंतःकरणे आथिला तोची जाणे मानवीये अहो अर्जुनाची पांती जे परिसनया योग्य होती तीही कृपा करुणी संती अवधान द्यावे हे सलगी म्या म्हणितले चरणाला वनी विनविले प्रभू सखोल हृदया फुले मनोनिया जैसा स्वभाव मायबापाचा अपत्य बोले जरी भोबडी वाचा तरी अधिकची दयाचा संतोषाती कैसा तुम्ही मी अंगीकारिला संजनी आपुला म्हणितला तरी उणे सहजे उपसाहला प्रार्थुकाई परी अपराध तो अनिक आहे जे मी गीता तू कवळूप आहे जे अवधारा विनवला आहे मनोनिया हे अनावरण विचारिता वायाची धिवसा उपनला चित्ता एरवी भानुते जे काय खद्योता शोभाती कीर्ती भूचा चुपरी पापसुये सागरी मी नेन तू त्या परी प्रवर्ते येथ ऐका आकाश घेऊन सावे तरी अनेक त्याहुनी थोर होवावे म्हणून अपाडू हिरागवे निर्धारिता या गीतार्थाची धोरे स्वये शंभू विवरी देत भवानी प्रश्न करी चमत्कारुनी तेत हरू मने निजे देवी जैसे का स्वरूप तुझे तैसे हे नित्य नूतन देखीजे गीता तत्व हा वेदार्थ सागरू दया निद्रिताचा घोरू
तो सोये सर्वेश्वर प्रत्यक्षानुवादला ऐसे जे अगाध जेत वेडावती वेद तेथ अल्प विमती मंद काय होय हे अपार कैसे कवळावे महातेज कवणे धवळावे गगनमुठी सुवावे मशके केवी परी येत असे एका धारू तेनेची बोले मी सधरू जे सानुकुळू श्री गुरु ज्ञानदेव म्हणे एरवी तरी मी मूर्खू जरी झाला अविवेकू तरी संत कृपादीपकू सोजवळू असे लोहाचे कनक होये हे सामर्थ्य परिस्याची आहे ही अमृत ही जीवितला हे अमृत सिद्धी जरी प्रगटे सिद्ध सरस्वती तरी मुके आहे आदि भारती एक वस्तू सामर्थ्य शक्ती नवलकाई का दया ते कामधेनु माये तयासी अप्राप्य काही आहे मनोनी मी प्रवर्तत आहे ग्रंथी तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करुणी घ्यावे हे तुमते विनवितो असे आता आधी जो अवधान तुम्ही बोलावल्या मी बोलेन जैसे चेष्टे सूत्राधीन दारू यंत्र तैसा मी अनुग्रहितो साधूंचा निरूपितो ते आपुला अलंकारितो भलतया परी तव श्री गुरु म्हणते राही हे तुझ बोलावे न लगे काही आता ग्रंथा चित्त देई धडकरी वेगा या बोला निवृत्ती दासू पाहुरी परमोल्लासू म्हणे परियसा मना अवकाशू येऊनिया धृतराष्ट्रवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवः मामकाः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय तरी पुत्र स्नेहे मोहितू धृतराष्ट्रासे पुसतू म्हणे संजया साज्ञ मातू कुरुक्षेत्रीची तरी जे धर्मालय म्हणजे तेच पांडव आणि माझे गेल्या सती व्याजे दुधाचेनी तरी तीही तुला अवसरी काय किजत असे धारी ते धडकरी कथन करी मज प्रती संजय वाच दृष्ट्वा तु पांडवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत् अश्चेता पांडुपुत्राणाम् आचार्य महती चमुं व्यूढांद्रुपदपुत्रेन तव शिष्येन धीमता तिये वेळी तो संजय बोले म्हणे पांडव सैन्य उचलले जैसे महाप्रलय पसरले कृतांतमुख तैसे ते घनवट धावले कवाट जैसे उसळले काळकुट तरी धवकवन ना तरी वडवान साधुकला प्रळय वाते पोखला सागर शोषणी उधवला अंबरासी तैसे दळ दुर्धर ज्ञानाविही परिकर अवगमले भयासुर तिये काळी ते देखोनिया दुर्योधने अवघे दिले कवने माने जैसे न गणिजे पंचानने गज घंटाते मग द्रोणापासी आला तया ते म्हणे हा देखीला कैसा दळ वारो चलला पांडवाचा गिरदुर्ग जैसे चालते तैसे विविध व्यूह भवते रचले अति बुद्धिमंते द्रुपद कुमरे जो का तुम्ही शिक्षा पिला विद्यादेवनी पुरुठा केला तेने देख देख अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधे युयुद्धान विराटश्च द्रुपदश्च महारथः आणि काही असाधारण जे शस्त्रास्त्री प्रवीण क्षात्रधर्मी निपुण वीराहाती जे बळे प्रौढी पौरुषे भीमार्जुना सारिके ते सांगेन कौतुके प्रसंगेची हे तयुधान सुबटू आला असे विराटू महारथी श्रेष्ठू द्रुपद विरू दृष्टकेतुश्चिकेतान काशीराजश्च वीर्यवान पुरुषभोजश्च शैवश्च नरपुंगव युधामन्युश्च विक्रांत उत्तमौजाश्च वीर्यवान सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथः चेकिता दृष्टकेतु काशीराज विक्रांतु उत्तमौजा नृपनातु शैव्य देख हा कुंती भोज पाहे येत युधामन्यू आला आहे आणि पुरजित्यादी राय हे सकळ देखे हा सुभद्रानंदनू हा अपरू नवार्जुनु तो अभिमन्यू म्हणे दुर्योधनु देखे द्रोणा आणि कही द्रौपदी कुमार हे सकळी महारथी वीर मितीने निदे परिअपार मिनले असती अस्माकं तु विशिष्टाये तान्नी बोधद्विजोत्तम नायकाम सैन्यस्य संज्ञात ताम्रमीते भवानी भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिन्द्रियः अश्वत्थामा विकर्णश्च संवदत्तस्तिरवथैव च आता आपल्या दळी नायक
जे रूढवीर सैनिक ते प्रसंगी ऐक सांगी जती उद्देशे एक दोन्ही नाही ते बोलुनी तुम्ही आदी करुणी मुख्य जे हा भीष्म गंगानंदनो जो प्रताप तेजस्वी भानु रिपुगंज पंचाननो कर्णविरू या एकेकाचे मनोव्यापारे हे विश्व होय संहरे हा कृपाचार्य नपुरे एकलाची एक विकर्ण विरू आहे हा अश्वत्थामा पैल पाहे याचा आडधरू सदा वाहे कृतांतमनी अन्येच बहवशूरा मदर्थे त्यक्त जीविता नाना शस्त्र प्रहरणा सर्वे युद्ध विशारदा समितंजयो सौमदत्ती ऐसे अनेकही बहुता हाती जयाची या बळामिती धाता येणे जे शस्त्र विद्या पारंगत मंत्रावतार मूर्त हो का जे का अस्त्रजात येथोनी रूढ हे अप्रतिमल्ल जगी प्रतापवांगी परी सर्व प्राणी मदची लागी आराईल्या सती पतिव्रतेचे हृदय जैसे पती वाचोनी स्पर्शे मी सर्वस्व या तैसे सुबटांसी आमुचिया काजाचे निपाडे देखती आपले जीवित थोकडे ऐसे निरवधी चोकडे स्वामी भक्त झुंजती कुळकने जाणती कळे कीर्तिसी जिती हे बहुवासो क्षात्रनीती येथोनिया ऐसे सर्वां परिपुरते वीरदळिया मुते आता काय म्हणूया ते अपार हे अपर्याप्तम तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितम पर्याप्तम विततेषां बलं भीमाभिरक्षितम वरी क्षत्रिया माझी श्रेष्ठू जो जगजेठी जगी सुबटू तया दळवैपणाचा पाटू भीष्मासी पै आता याचनी बळे गवसले हे दुर्ग जैसे पन्नासिले येणे पाडे फेकुले लोकत्रय आधीच समुद्र पाही ते तद्वाडपण कवना नाही मग वडवानळो तैसी आई विरजा जैसा ना तरी प्रळयवनी महावातू या दोघा जैसा सांगातू तैसा हा गंगा सुतू सेनापती आता येणेसी कवन भिडे हे पांडव सैन्य किर थोकडे वरी वर चिलेनी पाडे दिसतासे वरी भीमसी मेथू जो झाला असे सेनानाथू ऐसे बोलुनिया मातू सांडिली तेने अयनेषु च सर्वेषु यथा भागम वस्थिता भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्त सर्व एवहि मग पुनरपि काय बोले सकळ सैनिकाते म्हणितले आता दळ भारा फुलाले सरसे करा जया जिया अक्षोक्षिणी तेने तिया अरणी वरगन कवन कवनी महारथिया तेने तिया आवरिजे भीष्मातळी राहिजे तरुणाते म्हणे पाहिजे तुम्ही सकळ हाची एकू रक्षावा मी तैसा हा देखावा ये निदळ भारवा गावा साचवा मचा तस्य सज्जन हन्यस्य करुवद्द पितामनः सिंहनादम विनोद्यचे शंखम दग्नो प्रतापवान या राजाची या बोला सेनापती संतोषला मग तिने केला सिंहनादू तो गाजतासे अद्भुतू दोन्ही सैन्यांतू प्रतिध्वनीन समातू पजतासे तयाची तुझला वसवे वीरवृत्तीचे निधावे दिव्य शंख भीमश्मदेवे आस्फुरिला हे दोन्ही नाद मिनले ते त्रैलोक्य बद्रीभूत दहाले जैसे आकाश कापडले तुटोनिया मडगडीचा अंबर उचंबळत सागर शोभले चराचर कापदासे तेने महाघोष गजरे दुमदुमताती गिरिकंदरे तव दळा माझी रणतुरे आस्फुरिली तत शंख शाक वीर्यश वनवानक गोमुखः सहसैवाम्यहन्तन्त सशब्दस्तु मुलो भवत् उदंड सैक्य वाजते भयानके खाखाते महाप्रळय जेते धाकडांसी भेरी निशान मांदळ शंख कहाळा भोंगळ आणि भयासुर कोल्हाळ सुपटांचे आवेशे भुजात रहाटती विसैनेले हाका देती जेत महामद भद्र जाती आवर्तिना तेत भेडांची कवन मातू कांचया केर पिटतू जेने चकला कृतांतू अंगणे गे एका वयची प्राण गेले सांगाचे दात वैसले दुर्दाचे दारुले हिवताती ऐसा अद्भुत तुरबंबाळू ऐकोनी ब्रह्मा व्याकुळू देव मनती प्रलय काळू रावला आजी ततश्वेत हरियुक्ते महती स्तयते स्थितौ माधव पांडवश्चैव दिव्यो शंको प्रदग्धः पांचजन्य ऋषिकेशो देवदत्तं धनञ्जयः पौण्ड्रं दम्नो महाशङ्खं भीमकर्मारुकोदरः अनंत विजयं राजा कुन्तीपुत्रो युधिष्ठिरः नकुलः सहदेवश्च
सुघोष मणिपुष्पकौ वायसी स्वर्गी मातू देखोनी तो आकांतू तव पांडव दळा तू वर्तले काही हो कानिज सार विजयाचे इथे भांडार महातेजाचे जे तरुणाची जवळकीचे कांतले चारी की पाखांचा मेरू जैसा रहमरू मिरवतसे तैसा तेथे कोंडाटले आदिशा जयाचे ने जित अश्ववाहकू आपण वैकुंठीचा राणा जाण तया रथाचे गुण काय वर्णू ध्वज स्तंभावरी वानरू तो मूर्ती मंत्र शंकरू सारथी शारंग धरू अर्जुनेसी देखा नवर तया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे जे सारथ्य मन पार्थाचे करीत असे पाय पाठीसी घातला आपण पुढा राहिला तेने पांचजन्यवास परिला आवळीलाची परितो महावशु थोरू गर्जत्वासे गहिरू तैसा उदयला लोपी दिन करू नक्षत्राते ते तुरबंबाळू भवन बहुमते कौरव दळी गाजत होते ते हरपुनी नेनौके उती गेले तेथ तैसाची देखी येरे निनादे अति गहिरे देवदत्त धनुर्धरे आस्फुरिला ते दोन्ही शब्द आचाट मिनले एक वट तेत ब्रह्मकटा शतपुट हो पाहतासे तव भीमसेनो विसैनेला जैसा महाकाळू खवळला तेने पौंड्रू आस्फुरिला महाशंकू तो महाप्रलय जलधरू जैसा घडघडीला कहिरू तव अनंत विजय दिष्टुरू आस्फुरितासे नपळे सुभेशु सहदेवी मणिपुष्पकू जेने नादे आतंकू गजवजला ठाके काशश्च परमेश्वास शिखंडीच महारथः दृष्टद्युम्नो विराटश्च सात्यकिश्वा पराजितः द्रुपदो द्रौपदेयाश्च सर्वश पृथ्वीपते सौभद्रश्व महाबाहु शंखब्दग्नु पृथक् पृथक् सघोषधातराष्ट्राणां हृदयानि व्यदरायत नभश्च पृथ्वी चैव तुमुलो विनुनादयन् तेत भूपती होते अनेक द्रुपद द्रौपयादिक हा काशीपती देख महाबाहू तेत अर्जुनाचा सुतू सात्यकी अपराजितू दृष्ट नृपणातू शिखंडी हाना विराटादी नृपवर जे सैनिक मुख्य वीर तिही नाना शंक निरंतर आस्फुरिले तेने महाघोष निर्घाते शेष कुर्मावचिते गजबजनी भुबाराते सांडू पाहती तेत तिनी लोक डळमळीत मेरू मांदार आंदोळीत समुद्र जळ उसळत कैलासवरी पृथ्वी तळ उलतो पाहत आकाशाशी आसुडत तेत सडा होत नक्षत्रांचा सृष्टी गेली रे गेली देवा मोकळवाली झाली आईशी एक टाळी पिटली सत्यलोकी जिहाची दिन ठोकला जैसा प्रलय काळ मांडला तैसा हाहाकार झाला तिन्ही लोकी ते देखोनी आदी पुरुष विस्मितू म्हणे धने होय पांतू मग लोपिला अद्भुतू संभ्रमतो मनोनी विश्व सावरले एरवी युगांत होते उडवले जे महाशंका स्फुरिले कृष्णादिकी तो घोष तरी उपसंहरला परिधात होता राहिला तेने दळभार विध्वंसिला कौरवांचा तैसा कलघटा आतू सिंहलीला विदारितो तैसा हृदयाते वेदितू कौरवांचिया तो गाजत तव ऐकती तव भेची हे घालती एकमेकाचे म्हणती सावध रे सावध अत व्यवस्थिनाग्रस्ता धार्त राष्ट्रांक कपिध्वजा प्रवृत्ते शस्त्र संपाते धनुरुद्यम्य पांडवः ते तबळे प्रौढी पुरती महारथी वीर होते तेने पुनरपि दळाते आवरले मग सरिसेपणे उठावले धनुवटोने उचलले तया दंडी क्षोपले लोकत्रय तेने बाणवरी धनुर्धर वर्षताती निरंतर जैसे प्रलयात जलधर अनिवारका ते देखली अर्जुने संतोष घेऊनी मने मग संभ्रमे दितीसेने घालितसे तव संग्रामी सज्ज झाले सकळ कौरव देखिले मग लीला धनुष्य उचलिले पंडुकुमरे ऋषिकेशं तदा वाक्य मिदमाहं महीपते अर्जुन उवाच सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापय मेच्युत ते वेळे अर्जुन म्हणतसे देवा आता झडकरी रथू पेलावा नेवणी मध्ये घालावा दोही दळा यावत देता निरीक्षेत्रं योद्धु कामन व्यस्थितान् कैमर्यास योद्धव्य मस्मिन् रणसमुद्यमे योत्समानानां वेक्षेहं यत्र समागतः धातराष्ट्रस्तदुर्बुद्धे युद्धेर्पियर्चिकिर्षवः जो मी नाविक हे सकळ वीर सैनिक निहाळीनाशिक झुंजते जे हे धाल्या सद्या गवे परिकवने सिम्या झुंजावे हे रणी लागी पावे मनोनिया बहुत कर्णी कौरव हे आतुर दुस्वभाव वाटिवाविन हाव बांधिती झुंजी झुंजाची आवडी धरती परिसंग्रामी धीरनवती हे सांगवनी राया प्रती काय संजय म्हणे संजय वाच
एवं मुक्तो ऋषिकेशो गुडाकेशेन भारत सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तम. ऐका अर्जुन इतके बोलिला तव श्रीकृष्णे रथू पेलिला. दोन्ही सैन्या माझी केला उभा तेने. भीष्मद्रोण प्रमुखंत सर्वेशाच महीक्षिता. उवाच पार्थ पश्चेतान् समवेता कुरुनिति. तत्रा पश्य स्थितान् पार्थ पितॄन् पितामहान्. आचार्यात्मा तुलान् भातृ पुत्रान् पौत्रान् सखीस्तथा. श्वशुरान् स्वहृदशैव सेनयोरुभयोरपि. तास्नमिष्णन् कौन्तेय सर्वान् बंधून् व्यवस्थितान्. तेथ भीष्मद्रोणादिक जवळनेची सन्मुख पृथ्वीपती अनिक बहुता हाती. तेथ स्थिर करून या रथो अर्जुन पाहे पाहतो. तो दळभार समस्तु संभ्रमेसी. मग देवा म्हणे देख देख हे गोत्रगुरु अशेक. तव कृष्णा म्हणे नावेक विस्म झाला. तो आपण पे आपण म्हणे येत काही करून जाणे. हे म्हणे धरले येणे परी काही आश्चर्य असे. ऐसे पुढील घेसे से घेतू तो सहज जाणे हृदयस्तू. परी उगासे निवांतू ती वेळी तव तेत पार्थू सकळ. पितृपितामळ केवळ गुरुबंधू मातुळ देखता झाला. इष्ट मित्र आपुले कुमरजन देखिले. हे सकळा सती आले तया माझी. सुरजन सासरे आणि काही सखे सोयरे. कुमर पौत्र धनुर्धरे देखिले तेथ. दया उपकार होते केले की आपली जे रक्षिले. हे असो वडील दाखवले आदी करुणी. आईचे गोत्रची रुहिदळी उद्यत झाले असे कळी. हे अर्जुने ती वेळी अवलोकिये कृपया पर्याविष्टो. विषेदन्निंद वप्रवी. हेत मनी गजबज झाली आणि अपैसी कृपा उपजली. तेने अपमानाने घाली वीरवृत्ती. जी उत्तम कुळाची होती ते गुणलावण्यार्थी. ती अनिकेतीने सहाती स्तुतेजपणे. नवी आवडेची निभरे कामुक निज वनिता विसरे. मग पाडे विनानुसरे भ्रमला जैसा. कीत पोपळे वृत्ती पातलिया भ्रमशे बुद्धी. मग तया विरक्तता सिद्धी आठवेना. तैसे अर्जुना तेच झाले असतेच पुरुषत्व गेले. ते अंतस्करण दिले कारुण्यासी. दे कामंत्रज्ञ वरुळाय. मग ते तका जैसा संचारू होय. तैसा धनुर्धर महान होय आकळीला. म्हणून असता भिरू गेला हृदयात राहू आला. तैसा चंद्रकळी शिवतला सोमकांतू. तया परी पार्थू अतिस्नेह मोहितू. मग सकेला असे बोलतो श्री अच्युतेशी. अर्जुन वाच दुष्टेव स्वजनं कृष्णं योत्सु समुपस्थितं. सिदन्ति मम गात्राणि मुखञ्च परिशुष्यति. वेपत्युश्च शरीरे मे रोमहर्षस्य जायते. गाण्डीवं संसृते हस्ता कक्षेव परिदह्यते. न च शक्नो मम स्थातुं भ्रमतीव च मे मनः. तो म्हणे अवधारी देवा म्या पाहिला हा मेळावा. तव गोत्रवरू आगावा देखील आहेत. हे संग्रामी उद्यत झाले असती किर समस्त. पण आपण पे उचित केवी होय. येणे नावेची नेनो काही. मज आपण पे सर्वता नाही. मनबुद्धी आई शिरणो हे. देह कापत तोंडासे कोरडे होत. विकळता उपजत गात्रासीही. सर्वांगा कांटाळा आला अति संताप उपनला. तेत बेंबळ हातू गेला गांडीवाचा. न ते न धरतचे निष्ठले परी नेनेचे हातोनी पडिले. ऐसे हृदयासे व्यापले मोहे येणे. जे वज्रापासून कठीण दुर्धर अति दारुण. तयाहून असाधारण हे स्नेह नवल. जेने संग्रामी हरुजिंदिला. निवात कवचाचा ठाव फेडिला. तो अर्जुन मोहे कवळीला क्षणा माझी. तैसा भ्रमर भेदी कोडे. मलदेसी काष्ट कोरडे. परी कळिके माझी सापडे. ओवळीये तेथे उत्कीर्ण होईल प्राणे. परी ते कमळदळ चिरू नेणे. तैसे कठीण कोवळेपणे स्नेह देखा. हे आदि पुरुषाची माया. ब्रह्मे आहे नयची आया. दोन्ही भुलविला किराया. संजय म्हणे अवधारी मग तो अर्जुन. देखोनी सकळ स्वजनो. विसरला अभिमान संग्रामीचा. कैसी नेनो सदयता. उपनली येते चित्ता. मग म्हणे कृष्णा आता नसिजेत. माझे अतिशय मन व्याकुळ. होतसे वाचा बरळ. जे वदावे हे सकळ. हेचे नावे. आता अर्जुनाचा खऱ्या अर्थाने मनामध्ये भाव निर्माण काय झाला बरं. इथं समोर दिसतात हे सगळे कोण आहेत. माझेच आहेत. हे सगळे माझेचे. आता ह्या सगळ्यांना मी ज्या यांचा मी वध कसा करू. यांच्याशी मी युद्ध कसं काय करू. आता हा जो मोह आहे. आता बघा थोडंसं रूपक अर्जुनाचं युद्धाचं आहे. पण आपलं स्वतःचं रूपक बघायचं. खऱ्या अर्थाने देवे दिला देह
भजना गोमटा आपण भजनाला निघालो, कुठं सप्ताहाला निघालो, पारायणाला निघालो, वारीला निघालो की आपल्या डोळ्यासमोर आपली नातवंड येतात, आपली लेकरं येतात, आपली प्रॉपर्टी येते, आपली संपत्ती येते, आपल्या घरातल्या वस्तू येतात, आहे का नाही, आपले आप्तजन येतात. आणि मग हे सगळे मग आपल्या मनात एक विचार येतो, अरे एवढं मोठं गोकुळासारखं घर सोडून कुठं उन्हातानामध्ये त्या वारीला जावा, कुठं उन्हातानामध्ये तिथं जाऊन जे आहे ना पारायण करावा, कुठं देवाचं भजन करावा. खऱ्या अर्थाने आपणही अशाच पद्धतीने जे आहे ना या कशाच संभ्रमामध्ये अडकलेलो असतो आणि देवापासून लांब लांब राहत जातो. खऱ्या अर्थाने जे आहे ना काय सांगितलंय तर आवडीने जे आहे परमार्थ करायचा आणि सवडीने प्रपंच करायचा हा नियम सांगितलेला आहे. प्रपंच हे परमार्थाचं एक साधन म्हणून आपल्याला प्राप्त झालेलं आहे आणि खऱ्या अर्थाने परमार्थ करण्यासाठी हा देह आपला जो आहे ना तो संगोपन करायचा, म्हणून प्रपंच करायचा आणि या प्रपंचाचे सगळे थाट जे आहेत ना तयार करायचे. पण उलट झालंय, आपला विषय असा झालाय आपण परमार्थही करायला जातो तो प्रपंच मागण्यासाठी, देवाला बी पाया पडायला जातो तो त्यांना म्हणतो काय तर घरामध्ये मुलं बाळ होऊ दे, पोरांची लग्न होऊ दे, पोरांना नोकऱ्या लागू दे, मला सोनं भेटू दे, लॉटरीच लागू दे, म्हणजे परमार्थ करतो कशासाठी, प्रपंचासाठी. पण खऱ्या अर्थाने प्रपंच हा परमार्थाचे एक साधन आहे, आपल्याला मदत म्हणून जे आहे ना हा प्रपंच जो आहे ना परमार्थाच्या सहाय्यासाठी आपल्याला भगवंताने दिला. महत्व कोणाला द्यायचं तर परमार्थाला द्यायचं. त्याच्यामुळे जे आहे आता मनामध्ये जे आहे ना संभ्रम निर्माण झालाय. जसा भुंगा असतो तो भुंगा कठीण असणाऱ्या जे आहे ना लाकडाला पण छिद्र पाडतो, पण असणाऱ्या कोंबळा असणाऱ्या जे आहे ना त्या कळीला त्या फुलाला जे आहे ना त्याला तो काय करू शकत नाही, त्याच्या पाकळ्या तोडू शकत नाही. तो त्याच्यात जर अडकला, जर का पाकळ्या बंद झाल्या तर तो भुंगा जो आहे ना त्या पाकळ्या ज्या आहेत ना छेदून बाहेर पडत नाही. का तर तो त्या मोहामध्ये अडकलेला असतो आणि तिथंच गुदमरून त्याचा मृत्यू होतो. ही स्थिती अर्जुनाची झाली आणि आता अर्जुनाला या स्थितीतून बाहेर काढण्यासाठी सांगितलेला उपदेश म्हणजे भगवद्गीता आणि म्हणजेच असणारी ज्ञानेश्वरी. आता इथून पुढे उद्यापासून येताना काय करा, प्रत्येकाने एक एक पेन्सिल सोबत आणायची आणि एखादी वही किंवा नोटपॅड ठेवा सोबत. महत्वाच्या असणाऱ्या काही ओव्या ज्या असतात की ज्याच्यात निस्थिती ओवी जरी वाचली तरी जे आहे ना तुम्हाला ज्ञानेश्वरातली बऱ्याच असणाऱ्या गुह्य गोष्टीचं सार जे आहे ना तुम्हाला जे आहे ना क्षणार्धात डोळ्यासमोर येऊ शकतं. अशा ज्या आहेत ना आपली टिपण जे आहे ना तयार करणं सुरुवात करा. आमच्या गुरुदेवांच्या इथं कायम असतं बघा. आता आम्ही रामकथेला गेलो होतो, प्रत्येक लहान लेकरापासून प्रत्येकाला हातामध्ये एक वही पेन दिलेला होता. कथा ऐकता ऐकता तुम्हाला काय कळलं, त्याच्यामध्ये काय तुम्हाला जे आहे ना टिपण स्वरूपामध्ये लिहिता येईल हे लिहित चला. पारायण करत असताना काही महत्वाचे मुद्दे जे आहेत ना ते काय करून ठेवायचं. आपली स्वतःची ज्ञानेश्वरी असेल तर त्याच्यावर फोन करून ठेवा. आता जर का इथल्या मंडळाची असेल, दिंडीची असेल तर तुम्ही तुमच्या असणाऱ्या वहीवरती किंवा त्याच्यावर टिक करून तो नंबर लिहून जे आहे ना ती ओवी लिहून काढत चला. आणि अशी सारांश स्वरूपाची वही जी आहे ना आपली काय करायची, सर्वांनी ज्ञानेश्वरीची तयार करायची. चला. निमित्तानि च पश्चामि विपरीतानि केशव न च श्रेयो पश्चामि हत्वा सजनमाहवे. या कौरवा जरी वधावे तरी युधिष्ठिर दाखी कान वधावे. हे येर येरा रवी गोत्रजा मुचे म्हणून जळो हे झुंज प्रत्यया नये मज. येणे काय काज महापापे देवा बहुता परिपाहता. येत वोकटे होईल झुंजता वरी काही कविता लाभवाती. न कांक्षे विजयं कृष्ण न च राज्यं सुखानि च किनो राज्येन गोविंद किं भोगेन तेन वा. येषामर्थे कांक्षितन्नो राज्यं भोगा सुखानि च त इमावस्थिता युद्धे प्राणास्तता धनानि च. तया विजयवृत्ती काही मज सर्वता काज नाही. हे तर राज्य तरी काही हे पावणे या सकळा ते वधावे. मग जे भोग भोगावे ते जळत आगावे पार्थु म्हणे. तेने सुखे विन होईन ते भळतैसे साई देल. वरी जेविते वेची जेल याची लागी परी यासी घातुकी जे. मग आपण राज्य सुख भोगी जे. हे स्वप्ने मन माझे करुण शके तरी आम्ही का जाणवावे. कमना लागी जियावे तरी वडिला काय या जिंतावे. अहित म्हणे पुत्रा ते इच्छी कुळ तया ते काही हे चिपळ. जे निर्दळी जे केवळ पुत्रा फुले हे मनीची केवी धरी जे. आपण वज्राची या होई जे
वधीवर घडे जरी की जे भले या आम्ही जे जे जोडावे ते समस्ती ये भोगावे हे जीवित उपकारावे काजी या आम्ही दिगंतीचे भूपाळ विभांडुनी सकळ मग संतोष विजय कुळ आपले जे तेची हे समस्त परी कैसे कर्म विपरीत जे झाले असती उद्यंत झुंजावया अंतोरिया कुमरे सांडोनिया भांडारे शस्त्राग्नी जिव्हारे आरोपणी ऐसिया ते कैसे निमारो पवनावरी शस्त्र धरू निज हृदया करू घात केवी आचार्य पितर पुत्रा सदैव च पितामहा मातुला श्वशुरा पौत्रा शाला संबंधी नसतदा हे नेनसी तू कवन परी पहिल भीष्म द्रोण दयाचे उपकार असाधारण आम्हा बहुध येत शालक सासरे मातुळ आणि बंधुकी सकळ पुत्र नातू केवळ इष्टया सती अवधारी अति जवळकीचे हे सकळे सोयरे आमचे म्हणून दोषातिवाचे बोलताची येताना इदमिच्छामि नपती मधुसूदन अपित्रैलोक्य राजस्य हेतो की न मही कृते हे वरी भलते करीतू आताची येथे मारितू परी आपण मने घातू न चिंतावा त्रैलोक्याचे अनकळीत जरी राज्य होईल प्राप्त तरी हे अनुचित नाचरे मी जरी आजी येथ कायसे कीजे तरी कवनाच्या मनी उरीजे सांगे मुख केवी पाहिजे तुझे कृष्णा नियत्यम दातराष्ट्रान्न का प्रीती सास्य जनार्दन पापे मेश्राय स्मस्मा वैतातानातान तायितः जरी वधू करोनी गोत्रजाचा तरी वसोटा होनी दोषांचा मज जोडीला सितू हातीचा दुरी होशी कुळ हरणी पातके तिये अंगी लढती आशेके तये वेळ दुखवणे के देखाविसी जय सावधाना माझे आनळो संचारला रे कोणी प्रबळू बघ क्षणभरी कुपळी स्थिरून हे का सकर्दम सरोवरू अवलोकनी चगोरू न सेवितो अवेरू करुणी निघे तया परी तू देवा मज झुकून सेवी मावा तरी पुण्याचा ओलावा नाशी देल तस्मान्नार्य वयम हंतु धार्तराष्ट्रांत बांधवान स्वजनम एकदम हत्वा सुखिनस्याम माधव म्हणून मी हे न करी ये संग्रामी शस्त्र न धरी हे पिडाळ बहुती परे दिसत असे तुझी अंतराय होईल मग सांग्यामचे काय उरेल तेने दुःखे हे फुटेल तुझे विन कृष्णा म्हणून गौरव हे वधी जटी मग आम्ही भोग भोगी जटी हे असुर माता घडती अर्जुन म्हणे यद्यपेतेन पश्यन्ति लोभ पहत चेतसा कुलक्षय कृतं दोषं मित्र दोहे च पातकं कतन्यं नेवस्माभि पापादस्मानि वर्तुं कुलक्षय कृतं दोषं प्रपश्यति जनार्दन हे अभिमान मध्ये भुलले जरी पा संग्रामा आले जरी आम्हा हितापुले जाणावे लागे हे ऐसे कैसे करावे जे आपुले आपण मारावे जाणत जाणतची सेवावे काळकुट हा जी मार्गी चालता पुढा सिंह झाला उचिता तो तव चुकविता लाभवाती असदा प्रकाश सांडावा मग अंधकूप आश्रावा तरी तेच कवनु देवा लाभ सांगे का समराग्नी देखोनी जरी नवसी देव संडोनी तरी क्षणा एक कवळणी जाळू शके तैसे दोष हे मूर्त अंगी वाजवा सती पाहत हे जाणताही केवियत प्रवर्तावे ऐसे पार्वती अवसरी मने देवा अवधारी या कल्मशाची धुरी सांगेन तुझ कुलक्षे पुनश्चंती कुलधर्मा सनातनः धर्मे नष्टे कुलं कृष्ण धर्मो विभवत्युत जैसे काष्टे काष्टमतिजे तेत वनी एकोपजे तेने काष्ट जाते प्रज्वलनेने काही सागोतरे जिजे परस्परे जरी वधू घडे मत्सरे हे वेळी तो आद्य धर्म जाय मग आन काही पाये पापा वाचुनी जे यमनियम ठाकती ते तैंद्रिय सैरारा हटती म्हणून या विचार घडती कुल स्त्रियांसी उत्तमा धर्मी संचरती ऐसे वर्णावर्ण मिसळती ते तर समळ पडती जाती धर्म जैसे सोहटाची आणि बळे पाविजे सैरा आवडी तैसी महापापे कुळी संचरती संकरो नरकायैव कुलज्ञानान् कुलस्य च पतन्ति विकरो हेशा गुप्त पिंडोदक क्रिया मग कुळा तया अशिका आणि कुळ घातका येरेरा नरका जाण्याथी देखे वंशवृद्धी समस्त या परी होय पतित मग वांडिती सर्वस्त पूर्व पुरुष जे तनिक्यादी क्रिया ठाके आणि नैमित्तिक कर्म पारोके ते तर कवना किळोनिके कवना अर्पी तरी पितर काय करती कैसेनी स्वर्गी वसती म्हणून येती कुळापासी जैसाना खावणी व्याळू लागे तो शिखात व्यापी वेगे देवी अब्रह्म कुळागवी आपलं विजे दोषे रे कुलमुलानान वर्ण संकर कारकै उत्साह जाती धर्मा कुलधर्माश शाश्वतः
उत्सन्न कुलधर्माणां मनुष्याणां जनार्दन नरके नियतं वासो भवतीत्यशुश्रुम अहो वचं महापापं कर्तुं व्यवसिता वयं यद्राज्य सुखलोभेन अंतु स्वजन मुद्यता देवा अवघारे अनेक येत घडे महापातक जे संगदोषे आरोग्य भ्रंश पावे त्याचा घरी आपला निवासी अग्नी लागला तो आणि काही प्रज्वळीला जाळून निघाली ऐसी आता या कुळ संगती जे लोक वर्तती तेही बाधा पादती निगती येणे तेने नाना दोषे सकळ अर्जुन म्हणे ते कुळ मग महाघोर केवळ निर्णय भोगी पडिल्या ती ठाई मग कल्पांती उंगडू नाही येसने पतन कुलक्षयी अर्जुन म्हणे देवा हे ते विविध कानी ऐकिजे परी अंजुनवरी दास नुपुजे रुदन मजाचे काय किजे अवधारी पा अपेक्षिजे राज्य सुख जया लागी ते तव क्षणिक आईसे जाणताही लोक अवघेरुना जे हे वडील सकळ आपुले वधावया तिथी सुदले सांग पा काय त्रिकुले घडले आम्हा यदि माम प्रतिकार मशस्त्रम शस्त्रपाणया धातराष्ट्रारणे हंतु स्तमे क्षेमतरम भवेत आता यावरी जे जियावे त्यापासून हे बरवे जे शस्त्रे सांडोनी सावे बाणयांचे त्यायावरी होय जे तुके ते मरणेवरी निके परी येणे कल्मशे चाड नाही ऐसे कोणी सकळ अर्जुने आपले कुळ मग म्हणे राज्य ते केवळ निरय भोगू संजय वाच एवं मुक्तार्जुन संख्ये रतोपस्तौपाविशत् विसृज्य संशरं चापं शोक संविघ्न मानसः ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीता उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे अर्जुन विषाद योग नाम प्रथमोऽध्यायः ऐसे ती अवसरी अर्जुने बोलेला समरी संजय म्हणे अवधारी धृतराष्ट्राते मग अत्यंत उद्वेगला न धरत कहिवरवाला ते तर उडी घातली खाला रथोनिया जैसा राजकमलु पदर्चितु सर्वता होय उपहतु कारली राहु वस्तु प्रवाहिनो ना तरी महासिद्धी संभ्रमे चिंतिला तापसु भ्रमे मग आकुळनी काने दिलुकीजे कैसा तो धन करू अत्यंत दुःखे जर्जरू दिसे जे तर रहमरू त्याजिला तिने मग धनुष्यबाण सांडिले मग धरता श्रुपात आले ऐसे ऐके राया वर्तले संजय म्हणे आता या परी तो वैकुंठ नाथू देखोनी सखेर पार्थू कवने परे परमार्थू निरूपिल ते सविस्तर पुढारी कथा अति सकौतुक ऐकता ज्ञानदेव म्हणे आता निवृत्ती दासो इति श्री ज्ञानदेव लक्षिताया भावार्थदीपिकाया प्रथमोऽध्याय श्री गोपाल कृष्णार्पणमस्तु शुभं भवतु शुभं भवतु शुभं भवतु।